तासगावकर कारभाराच्या काळात दौलत साखर कारखान्याची थकीत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. एफआरपी वाटपाची प्रक्रिया सुरू असतानाच एनसीडीसीच्या थकीत कर्जामुळे कारखान्यावर लिलावाची कारवाई सुरू करण्यात आली आणि एफआरपी वितरण थांबवण्यात आलं होतं. मात्र अथर्व इंटरट्रेड कंपनीनं न्यायालयीन लढा देत कारखाना सभासदांच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलंय. शेतकऱ्यांना दिलेल्या वचनानुसार एफआरपी रक्कमेचं वाटप पुन्हा सुरू करण्यात आलं असून शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचं अथर्व प्रशासनानं जाहीर केलंय. 14 वर्षांची ही थकीत एफआरपी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. आज ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून आम्ही आमचं वचन पाळलं असल्याचं अध्यक्ष खोराटे यांनी सांगितलं. त्या 2015 सालच्या केसचा 2025 साली निकाल लागला, ज्यावेळी अथर्वचा काहीही संबंध नव्हता आणि तो निकाल दौलतच्या विरोधात गेला आणि एनसीडीसीनं ऑप्शनची म्हणजे लिलावाची नोटीस बजावली होती. ती 2 महिन्यामध्ये आम्ही धावपळ करून दिल्लीपर्यंत चक्रा मारून कोणत्याही परिस्थितीत हा शेतकरी आणि सभासदांचाच कारखाना ठेवायचा या अनुषंगानं जेवढी पावलं उचलावी लागतील तेवढी उचलली आणि 2 महिन्यामध्ये आम्ही तो निकाल फिरवून आणला. आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो, कोर्टाचे ऑर्डरच असे आलेले आहे की किमान मी असे पण तरी म्हणजे 39 वर्ष पैकी 6 झालेले आहेत, अजून 33 वर्ष तरी तिथं आमच्याशिवाय कोणीही येऊ शकणार नाही जोपर्यंत आम्ही जाऊ इच्छित नाही. आणि ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी ऑटोमॅटिकली हा कारखाना शेतकऱ्यांनी सभासदांचा झालेला असणार आहे. त्यामुळं आम्ही जे वचन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे, शेतकरी सभासदांचाच ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे हे चालू असतेवेळी लिलावाची सर्व प्रक्रिया चालू असतेवेळी किंवा चालू व्हायच्या अगोदर आम्ही 2009-10ची एफआरपी द्यायला सुरुवात केली होती, जी तासगावकरांच्या काळातले पैसे देणं होतं ते आम्ही द्यायला सुरुवात केलेलं होतं. पण मध्येच लिलावाचा आल्यामुळं आम्ही सगळे तिकडे गुंतले गेलो, त्याच्यामुळं काही जणांचा पैसे दिले गेले आणि काही जणांचे राहिले. आणि तेव्हा पण मी बोललो होतो की एकदा ज्या दिवशी निर्णय आला कोर्टाचा की आता लवकरच मी राहिलेल्या जणांची पण देणी लवकरच देईल. आणि आज ती जी एफआरपी राहिलेली होती त्यातलं 50% अमाऊंट आम्ही आजच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत. कदाचित हा व्हिडिओ बघेपर्यंत तुमच्या खात्यावर ते चढलेले सुद्धा असतील आणि तुम्ही त्याचा उपयोग येणाऱ्या दिवाळीसाठी करू शकाल. आणि मला पण वाटेल की खऱ्या अर्थानं ही माझ्या शेतकरी बंधूंची दिवाळी चांगली जाईल. दुसरीकडे दौलत साखर कारखान्याच्या कामगार संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर अथर्व कंपनीनं आपली बाजू कायदेशीर आणि आर्थिक निकषांवर स्पष्ट केली आहे. गुरुवारी कामगार संघटनेशी चर्चेसाठी खोराटे स्वतः कारखान्यावर हजर राहिले होते. मात्र संघटनेचे प्रतिनिधी निमंत्रण देऊनही चर्चेला आले नाहीत. त्यामुळे कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न कुणीतरी हेतुपुरस्सर करतंय असा संशय खोराटे यांनी व्यक्त केलाय.